तर हा थोडासा प्रवास जो आहे तो खराच संघर्षमय आहे. पण या संघर्षमय काळामध्ये मला ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्यांच्यामुळे हा प्रवास खरी तर सक्सेस झालेला आहे. कारण ह्या प्रवास जो आहे, मी दिसून जरी तुम्हाला एकटा इथे राहिलेलो आहो, पण या पाठीमागं अनेक हात आहेत. ठीक आहे ना. ते हात होते म्हणून मी आज तुमच्यासमोर इथे उभा आहे. कारण एकट्यामुळं हा प्रवास कधीही पूर्ण झाला नसता. ठीक आहे. तर मला अजूनही आठवते आहे की मी 8 ऑगस्ट 2015ला अमरावतीमध्ये आलो होतो. ठीक आहे. तसं जर कधी पाहिलं तर मी 2013ला एक वेळा अमरावतीमध्ये येऊन गेलेलो होतो आणि 2013ला 1 महिना मी राहिलो. 1 महिना राहिल्यानंतर माझ्याकडे पैसे नव्हते. घरची परिस्थिती एकदम हालाकीची आहे. घरी आईवडील आहेत, अशिक्षित आहेत, 2 भाऊ आहेत. परंतु घरची परिस्थिती एकदमच हालाकीची असल्यामुळे ते कष्ट करतात, त्यांचे लग्न झालेले आहेत, ते काम करतात, स्वतःची फॅमिली पाडतात. आईचंही तसंच, बाबाचंही तसंच, खूप जास्त कष्ट करतात. त्याच्यामुळे मला हे स्पष्ट माहीत होतं की बा मला पैसा मिळणार नाही. ठीक आहे ना. मग 2013मध्ये अमरावतीला आलो, 1 महिना राहिलो, थोडंफार इकडे तिकडे फिरलो, बॅच कुठे लावायची, काय कसं करायचं, काय नाही हे पाहिलं. पण 1 महिन्यामध्ये मग नंतर मग पैसा नव्हता. त्याच्यामुळे मग काय केलं, पुन्हा गावाला वापस गेलो. ते 2013ला वापस गेल्यानंतर मग लक्षात आलं की आता आपण जर कधी इथं थांबलो तर आपल्या जीवनाचं काही खरं नाही आहे, आपण बर्बाद होणे आहे. आपलं शिक्षण सर्व वाया जाणार आहे. डी एड झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्या काही कामाच्या राहणार नाही. आणि खास करून ग्रॅज्युएशन सर्वजण करतात, पण एक डी एड झालेलं होतं. आज डी एड सरांचं झालं आहे. सर बघा कुठे आहेत, तुमच्यासमोर आहे, डी एड झाला आहे, बी एड झाला आहे. मग एक जनरली डी एड बी एडवाल्यांचं एक गोष्ट क्लिअर असते, कारण त्यांनी जनरली स्टेजवर येऊन सर्व गोष्टी केलेल्या असतात. तर एक स्वतःची क्षमता वेगळ्या जाणवतात त्यांना. तर मग हे गोष्ट क्लिअर होती का बा आपण डी एड केलेलं आहे आणि आपण जर कधी गावात राहिलो तर आपला प्रॉब्लेम होणे आहे. त्याच्यात गावातलं काम जमत नाही, म्हणजे शेतीचं काम केलं नाही असं नाही आहे. पण आईवडिलांनी मला की असं खूप जास्त प्रमाणात शेतीच्या कामात पाठवलेलं नाही. थोडंफार शेतीचं काम मला जमते, पण मला हे सुद्धा माहीत होतं की माझ्या क्षमतेनुसार का मी जर शेतीत गेलो तर मला हे शेतीचं काम काही जमणे नाही आहे. तर मग 2013पासून तर 8 ऑगस्ट 2015पर्यंतचा हा कालावधी मी कसा तरी काढला. मग आता काय करायचं की बा इकडे यायचंच हे ठरवलेलं होतं. त्याच्यात आणखी तेव्हाची एक गोष्ट सांगताय तुम्हाला, स्टील फ्रेम नावाचं पुस्तक वाचलेलं होतं, जर तुम्हाला माहीत असेल कोणाला तर. स्टील फ्रेम नावाच्या पुस्तकामध्ये सर्व जे कॅरेक्टर आहेत ते तुम्हाला UPSCमध्ये लागलेले ते पुस्तक मी वाचलेलं होतं. त्याच्यामध्ये ते पुस्तक वाचल्यानंतर काय रातची झोपही लागायची नाही असंही समजा, एवढं ते पुस्तक व्यवस्थित वाटलं होतं मला. मग हे ठरलं का बा आता इकडे यायचं. तर तेव्हा 8 ऑगस्ट 2015ला अमरावतीमध्ये आलो. अमरावतीमध्ये जेव्हा आलो तेव्हा आईची पोत गहाण ठेवली. ते आईजवळ एकदाणी नावाचा प्रकार होता, ते पोत गहाण ठेवली. ते 3,000 रुपयामध्ये ते पोत गहाण ठेवली. आज परिस्थिती अशी आहे का ती पोत जी आहे माझ्या आईकडे नाही, ते पोत पसली, कारण तिला सोडून आणायला कोणाची ताकदच आली नाही. नंतर तिच्यावरचं व्याज वाढत गेलं आणि माझ्या भावांनी काही त्या गोष्टीबद्दल काही सिरियसनेस दाखवला नाही. आणि वडिलांचा तर काही विषय नाही. माझ्या वडिलांचा जर तुम्ही विचार करता तर एक भाग्यवान एक तुम्हाला सांगत आहे का ज्यांच्या पाठीमागं ज्यांच्या वडिलांचा हात आहेत ते खरोखर सांगत आहे इथं बसलेले सर्वजण भाग्यवान आहेत. कारण जे वडील करू शकतात ते आई करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. माझं पूर्ण याच्या विपरीत होतं. सरांना माहीत आहे, मी सांगितलेलं माझ्या घरचे प्रॉब्लेम्स बऱ्याच वेळा सांगितलेले आहे की कुठून कुठून प्रॉब्लेम होतात म्हणून. तर माझ्या वडिलांचं बेसिक याच्या विरुद्ध होतं. वडिलांचा मला सहारा जर कधी पाहिला तर फारशा प्रमाणात लाभला नाही. आणि त्याबद्दल मला खंतही नाही, कारण ते अशिक्षित असल्यामुळे त्यांना जो आहे ह्या गोष्टीची जाण नव्हती. खरं तर शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे त्यांना माहीतच नव्हतं. तर त्याच्यामुळं त्यांचा सहकार्य लाभलं नाही. आणि जेव्हा मी ते पोत गहाण ठेवून आलो तर त्यांनी सोडूनसुद्धा आणली नाही. आज ती पोत जी आहे ती खतम झाली. तर एकंदरीत मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ह्या जीवनाचा जो प्रवास आहे तो असा पोत गहाण ठेवून झाला आणि शेवटसुद्धा पुन्हा सांगत आहे आईची पोत गहाण ठेवूनच झाला. ठीक आहे. ते कसं तर ते मग तुम्हाला सांगेल. मग ते 3,000 रुपये घेऊन अमरावतीला आलो. अमरावतीला आल्यानंतर जी आहे रूम केली. रूम इथंच केली होती, बेलोकार प्लॉट माहीत आहे तुम्हाला, हा इथे समोर गुपचुपची गाडी लागते ना, तिथे या समोर बेलोकार प्लॉट आहे, तिथे रूम केली. रूम केल्यानंतर हे स्पष्ट माहीत होतं का बा आपल्याला हे 3,000 रुपयाचं आहे, आपल्याला पुढच्या ज्याच्यात आपल्याला काहीही पैसे मिळणार नाही आहे. हां. आणि त्याच्यामुळं मग हे कन्फर्म होतं का बा आपल्याला जॉब पाहायचा आहे. डी एड झालेलं होतं, परंतु स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कुठं केलेला होता, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरुवात नुकती झालेली होती. त्याच्यामुळं सरांकडे येणं किंवा कोणाकडे जाऊन आपल्याला चान्स मागणे हा तर काही पर्याय तेव्हा उपलब्ध नव्हता. तर मग आल्यानंतर काय केलं की अमरावतीला आलो. 3,000 रुपये होते. त्या 3-4 दिवसामध्येच मग रूम वगैरे केल्यानंतर जॉब पाहायला सुरुवात केली. जॉब पाहायला सुरुवात केल्यानंतर आपलं इथे जे हॉटेल आहे, आपला ITI कॉलेजच्या सोबत श्रीपाद कॉन्टिनेंटल म्हणून हॉटेल आहे, जर तुम्हाला माहीत असेल तर. श्रीपाद कॉन्टिनेंटल आहे तिथे. बरं, आता सध्या तिथे मला असं वाटतं फक्त लॉजिंगच आहे, रेस्टॉरंट तिथलं बंद झालं. तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांना विचारलं की बा जॉब आहे का, कारण तिथे एक डबल फायदा असा होणार होता की पैसे मिळणार होते, पण एका टाईमचं जेवणसुद्धा काय होतं ते भागणार होतं, कारण हॉटेलमध्ये आपल्याला जेवण मिळून जाते तेवढं. तर मग तिथे गेलो. तो जे आहे तिथं जॉब भेटला. त्यांनी म्हटलं तू उद्यापासून येऊन जा वेटरिंगसाठी. ड्रेस सांगितला होता, असाच ड्रेस कोड होता, फक्त काळा पॅन्ट होता. सेम अशाच पद्धतीनं जायचं होतं. हां, फक्त काळा पॅन्ट होता. मग वेटरिंगमध्ये लागलो. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे सर्विंग करणं होतं पूर्णपणे, म्हणजे डिशेस लावणं किंवा जेवण वाढणं ह्या सर्व गोष्टी तिथे करत होतो. असा तो प्रवास जो आहे तो 2017पर्यंत चालू राहिला.
पण या दरम्यान जे आहे तर मग आपल्याला मला हेही माहीत होतं का बॅच लावायची आहे, पण बॅच लावायला पैसे नव्हते. खरोखर सांगत आहे तुम्हाला, आमची परिस्थिती म्हणजे एकदम हालाकीची. कारण बॅच लावण्यासाठी इथं अमरावतीमध्ये आल्यानंतर कमीत कमी त्या काळामध्ये सांगत आहे तुम्हाला की 5,000 कमीत कमी पाहिजे होते. 5,000च्या वरून सर्व फी होत्या तेव्हा, जर तुम्ही पाहिलेलं आहे तर मग ते 5,000 एकखट्टे तर काही केल्या देऊ शकत नव्हतं. हे परिस्थिती अशी होती. आणि मग एक क्लास होता का जिथे फक्त 300 रुपये महिन्याची बॅच चालत होती. तर मग आम्ही काय केलं की हे मला माहीत होतं का बा हे आपल्याला परवडू शकते, कारण आपण तिकडे काम करत आहे, आपल्याला 2500 रुपये भेटतात, तर 25 रुपयामध्ये राहणं आणि एक टाईमचं जेवण आपलं आणि क्लास आपला होईल. तर मग ते केलं. तिथं 300 रुपयाचं जे बॅच होती ते केली. आणि प्रवास असा होता का बा इथून डायरेक्ट तिथपर्यंत पायी फटाफट जायचं ड्युटीला, आणि तिथून बॅच होती. बॅच आहे म्हणून तिथून तेव्हाच निघायचो आणि एकदम बिलकुल सकाळी ड्युटीला गेल्यानंतर सकाळी जे आहे सकाळी 7 वाजताच ड्युटीला जायचं. 6 वाजता सकाळचा टाईम किंवा कधी कधी दुपारचा टाईम राहत होता. मला सकाळचं आठवते कारण आमची बॅच जी आहे ती 3 वाजता होती. 3 वाजता ती ट्रेडमार्कला राहत होती आमची बॅच. समथिंग काहीतरी 2-2:30-3च्या दरम्यान काहीतरी बॅच राहत होती. तर 3 वाजता माझी तिथून ड्युटी संपायची सकाळी 7 वाजता पोहोचल्यानंतर, आणि लगेच तिथून पायी एकदम बिलकुल फोर्समध्ये. मी तुम्हाला सांगत आहे की हे सांगण्याचं कारण तुम्हाला कळेल मी का सांगत आहे. हां, एकदम प्रवासात तिथून आहे ना जोरात पायी निघत होतो मी, का मला बॅचला पोहोचायचा, वेळेवर पोहोचायचा, बॅचला पोहोचायचा, वेळेवर पोहोचायचा. तिथून मी पायी निघत होतो डायरेक्ट आपल्या ट्रेडमार्क बिल्डिंगपर्यंत. ठीक आहे, कारण ती 3ची बॅच होती. याचा असा आहे की तो जो तेव्हाचा जो कालावधी होता तो खूप उत्साहाचा होता. तुम्ही नवीन आहे सर्वे, बरोबर आहे. एक लक्षात घ्या, एक तुम्ही आवर्जून गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, की तुम्ही जेव्हा सुरुवात या क्षेत्रामध्ये करता तर सुरुवातीला तुमचे जे 1 ते 2 वर्ष असतात हे तुमच्या जीवनातले क्रीम एअर असतात. लक्षात घ्या, या क्रीम एअरमध्ये जर तुम्ही खूप चांगली मेहनत केली, खूप चांगल्या मार्गदर्शकाच्या हाती जर तुम्ही लागले तर तुमच्या जीवनाचं सोनं नक्की होणार आहे. पण या 2 वर्षामध्ये तुम्ही जर चुकले तर समजून घ्या तुमच्या जीवनाचं वाटोळ होणार आहे. एवढं कन्फर्म आहे, एवढं लक्षात घ्या. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यासाला मन जे आहे ना ते पहिले 1-2 वर्ष आणि 3 वर्षच लागते. नंतर अभ्यासाला मन लागते का हे तुम्ही स्वतःला विचारजा किंवा तुमच्या मित्रांना विचारजा. तुमच्या पहिल्या 2 वर्षीचा, 3 वर्षीचा किंवा 1 वर्षीचा अभ्यास हा तुम्हाला नंतर काय करतो, टिकवतो या क्षेत्रामध्ये. नंतर अभ्यासाची पूर्ण आवश्यकता नसते, एक लक्षात घ्या. कारण तुमचा अभ्यास ऑलरेडी काय असतो, झालेला असतो. आणि त्या 1-2 वर्षाच्या भरोश्यावर तुम्ही काय करता, नंतर तुम्ही 4-5 वर्ष या क्षेत्रामध्ये काढता. म्हणून मला ते तशी उत्सुकता होती का बा मी एवढ्या पद्धतीनं मला ते म्हणजे जिद होती का बा मला अभ्यास करायचा आहे. कारण सुरुवातीला आलो तो डी एडहून आलेलो होतो, लगेच बा करायचा आहे म्हणून एवढा जोरात तिथपर्यंत जात होतो पायी आणि तिथे बॅच करत होतो. थकतही नव्हतो. सेम कंडिशन अशी होती. सो बॅचला सुद्धा येत होतो मी. तर बॅचला मी 2-2 चक्रा मारत होतो. कशा मारतो ते पुढे सांगेल. 2-2 चक्रा मारत होतो आणि पुन्हा तेवढ्याच फोर्सनं रूमवर न जाता, आराम न करता डायरेक्ट लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करत होतो. आणि लायब्ररीमध्ये बसण्याचा प्रवाससुद्धा खूप जास्त वेगळा होता. म्हणून तुम्हाला इथे सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही सुरुवातीला आहे, इनिशियल स्टेजला आहे. तर म्हणून एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची का या वेळेमध्ये तुम्ही अजिबात दुसऱ्या कोणत्याही गोष्टीच्या पाठीमागं लागायचं नाही. ठीक आहे ना. हे 2 वर्ष जे आहेत, हे 2 वर्ष तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं हे केले तर तुमचा एकदम बिलकुल इथूनचा प्रवास जो आहे तो नक्कीच सक्सेस होणार आहे. एक हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला इथे. ठीक आहे ना. मग ते सुरू झालं. पण मग नंतर एक गोष्ट होती का त्या प्रवासामध्ये काय झालं की अभ्यासाला वेळ नव्हता मिळत. जॉब करणे, बॅच करणे, अभ्यासाला वेळ मिळत नव्हता. दुपारचा कसा तरी बसतो होतो अभ्यास करायला. तेव्हा लायब्ररी नावाचा प्रकारसुद्धा अमरावतीमध्ये यायचा होता. हे तुम्हाला सांगत आहे. आम्ही जेव्हा होतो तेव्हा लायब्ररी नावाचा प्रकार अमरावतीमध्ये यायचा होता. मग नंतर अमरावतीमध्ये लायब्ररी नावाचा प्रकार आला तर तेव्हा मग आम्हाला माहीत पडलं का लायब्ररी लावायचं होते. सुरुवातीला आम्ही काहीतरी महिने माहिती आहे काय रूमवरच बसून अभ्यास केला. पण एवढा जो प्रवास होता तिथून तर तिथे अभ्यास होत नव्हता. कारण सकाळी 7 वाजता गेल्यानंतर 6 वाजता गेल्यानंतर ड्युटीला डायरेक्ट किती वेळ लागत होता तर 3 वाजत होते. आणि नंतर मग बॅच वगैरे करून संध्याकाळी थकत होता माणूस. तर अभ्यासाला काही वेळ मिळत नव्हता. तर मग एक जाणवलं का बा आता एवढा मोठा जर कधी आपण जॉब केला तर ज्या उद्देशासाठी आपण इथे आलेलो आहोत म्हणजे काम करायला माझं कोणालाही हरकत नाही. फक्त लक्षात ठेवायचं की आपल्याला कुठे कुठे काय करायचं, निर्णय घ्यायचे आहेत, व्यवस्थित पद्धतीने मॅनेज करायचं आहे. तर सर्व गोष्टी होतील. कारण आपण इथे अभ्यासासाठी आलो हा पहिला आपला उद्देश आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर मग तिथे मला माहीत होतं का अभ्यास होऊन राहिलेला नाही. तर अभ्यास होऊन राहिलेला नाही म्हणून ते काम काय केलं मी अर्ध केलं. म्हणजे हाफ ड्युटी केली. हाफ ड्युटी केल्यानंतर माझे पैसेसुद्धा हाफ झाले. मला फक्त 1500 रुपये मिळत होते. आणि तोपर्यंत मी या क्षेत्रामध्ये यायचं होतं. तोपर्यंत सरांसोबत जुळायचं होतं मी. त्या दरम्यानच्या काळामध्ये मी सरांच्या बॅचमध्ये सुद्धा इथे येऊन बसलेलो आहोत. जर तुम्हाला माहीत नसेल तर तेव्हापासूनची ओळखी आहे. आम्ही मॅथला बसलेलो सरांच्या मॅथला सुरुवातीला. माझे सर माझे मित्रही बसलेले आहेत. आम्ही सर्व बसलेलो होतो. ठीक आहे ना. तर मग तोपर्यंत इकडे व्हायचं होतं. मग ते अर्धा जो जॉब होता तो अर्धा जॉब सुरू केला. त्याचे पैसेसुद्धा अर्धे मिळत होते 1500 रुपये. त्या 1500 रुपयामध्ये भागत नव्हतं. पण अभ्यास करण्याच्यासाठी जे आहे ना ते मी तसं सुरू केलं होतं. मधात थोड्या वेळासाठी काही महिन्यासाठी जॉबसुद्धा सोडला. त्या काही महिन्याच्या कालावधीमध्ये माझे भाऊ जे आहेत, मोठे भाऊ, त्यांनी मला 2000 रुपये देऊ मला असं वाटत होतं का बा मी कमी वेळेमध्ये जॉब काढेल. कारण मी शाळेमध्ये काही एकदम असा काही म्हणजे डब्बू माणूस नव्हतो. मी बऱ्यापैकी शाळेमध्ये हुशार होतो. 12वीमध्ये माझा माझ्या कॉलेजमधून माझा पहिला नंबर होता. 10वीमध्ये मला चांगले मार्क होते. डी एडमध्ये मला चांगले मार्क होते. पण मला असा एक भ्रम होता का बा मी लवकर लागेल.
म्हणजे तुम्हाला इथे सांगायचं आहे की हा जो प्रवास हा एका दिवसाचा 2 दिवसाचा नसतो, हा प्रवास आहे. या प्रवासात तुम्हाला किती वेळ लागेल याची गॅरंटी नाही, फक्त माणसाला कंटिन्युअसली काय करायचं आहे, चालायचं आहे. लक्षात घ्या. मला असं वाटतं का बा मी लवकरच जॉब करेल, कारण मी तर शाळेत हुशार आहो, सर्व गोष्टी आहे, अशा गोष्टी आहेत. तर तुम्हाला येथे एक गोष्ट सांगतो आहे का तुमच्या शाळेचा जीवनाचा आणि स्पर्धा परीक्षा जीवनाचा ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे, याचा तुमचा काही एकमेकासोबत संबंध नाही आहे. पहिली तो गोष्ट एक लक्षात घ्या. ठीक आहे. इथं तो व्यक्ती टिकेल जो कॉम्पिटिटिव्ह एक्झामला समजेल, जो विषयाला समजेल, जो हेतू समजेल आणि योग्य मार्गदर्शकाच्या हाताखाली जाईल. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, कारण ते माझ्यासोबत घडलं. लक्षात घ्या. मी सुरुवातीला खूप अभ्यासही केला, सर्व गोष्टी केल्या, पण माझे सुरुवातीला 2 वर्ष काहीही रिझल्ट आले नाहीत. लक्षात घ्या. काही रिझल्ट आले नाहीत. जेव्हा मी चांगल्या पद्धतीने MPSCला समजलो तेव्हा कुठं माझे रिझल्ट यायला लागले, हा तो विषय आहे. मग असं मला वाटतं होतं का बा आपल्याला लवकर काढायचं, तर मी दादाला म्हटलं होतं का बा मला 1-2 वर्ष एका काहीतरी महिने तू मेहनत पैसे दे आणि मग मी त्या काळामध्ये पूर्ण अभ्यास करून घेतो, मग नंतर डबल पुन्हा कामाला लागतो. बा तेवढ्या दरम्यान जर कधी निघालं तर फार चांगलं. तर मग मला काही दिवस माझ्या दादाने सुद्धा काय केले, 2,000 रुपये असं समथिंग महिन्याला पुरवून हे केलं. पण मग नंतर ते पैसे तो काही नंतर पुरू शकला नाही कंटिन्युअसली. तर मग नंतर पुन्हा मला जॉब करावा लागला. मग हाफ जॉब तो कंटिन्यू होता आणि त्यामध्ये जो होत होता ते सर्वाईव्ह होत नव्हतं, कारण ते 1,500 रुपयामध्ये काहीच होऊ शकत नव्हतं. मग आता कसं करायचं, तर मग प्रश्न पडला होता. तर तेव्हा ज्या हॉटेलमध्ये मी काम करत होतो त्या हॉटेलमध्ये जे हॉटेल मालकाच्या इकडे जे वर्कर कामाला होते, तर ते खूप श्रीमंत आहेत असं ऐकलं होतं. त्यांच्या मुलांना जे आहे प्रायव्हेट कोचिंग करायला सेपरेट शिक्षक होते असं सुद्धा होतं, आणि बॉडी बिल्डिंग शिकवायला सुद्धा बॉडी बिल्डरसुद्धा होते. आता ते आपापल्या पद्धतीनं भाड्यानं राहत होते, त्यांच्याकडे फ्लॅट वगैरे होते, आणि ते हॉटेलला काय करतात, जेवायला येत होते. बॉडी बिल्डर नेहमीप्रमाणे जेवायला येत होता. मग त्याला सांगितलं का बा अशी अशी परिस्थिती आहे, एवढ्या रुपयात होत नाही, अभ्यास करावा लागते, असं करावं लागते, ते करावं लागते, तर जॉबची आवश्यकता आहे. तर त्याने मग सहज विचारलं का बा तुला जॉब करायचा आहे का आणखी बा म्हणून. तर मी म्हटलं हा, म्हटलं जर कधी कमी वेळामध्ये जर कधी आणखी एखादा जॉब मिळत असेल म्हटलं का बा ज्याच्यामुळे मला सर्वाईव्ह करता येईल, तर मला काही हरकत नाही म्हटलं. तर मग त्याने म्हटलं होतं का बा माझं जे फ्लॅट आहे म्हणे त्याच्यामध्ये समजा तो 2 BHK फ्लॉट होता, तर त्याच्यामध्ये आम्ही दोघंजणं राहतो म्हणे. तर त्याच्यामध्ये तुला काय करायचं आहे म्हणे, 1 घंट्यामध्ये कर की तुझ्या हिशोबानं कर म्हणे, सायंकाळी जात जाय म्हणे. तर संपूर्ण फ्लॅट जो आहे त्याची म्हणे झाडू पोछा करायचा म्हणे. त्यानंतर किचनमधले भांडे आहेत ते धुवायचे म्हणे आणि कपडे धुवायचे म्हणे. याच्या प्रवासात माझ्या गावाचा मित्र होता, म्हणजे माझ्या मामाच्या गावाचा मित्र होता, प्रशांत म्हणून नाव आहे त्याचं, तो माझ्यासोबत होता. आम्ही तिथे जात होतो संध्याकाळचं रोज, ते जे आहे तिथे झाडपोछा करत होतो, भांडे धुत होतो, कपडे धुत होतो. असे तिथून 1,000 रुपये मिळत होते. हे 1,000 रुपये मिळून आणि ते 1,500 मिळून असं मग काय केलं, सर्वाईव्ह झालं व्यवस्थित पद्धतीनं. परिस्थिती अशी होती का बा वाईट एकदम परिस्थिती. तो बॉडी बिल्डर होता, त्याच्या रूममध्ये बिलकुल काही पडलं राहत होतं, काजू बदाम हे ते दिसत होतं आम्हाला. असं जिंदगीत कधी खाल्लं नाही. घरून परिस्थिती एवढी बेकार आहे का ह्या कधी पाहायला सुद्धा नाही. मग तो कधी राहायचा आणि रूममध्ये त्याच्या फ्लॅटवर, तो नसताना झाडू पोछाही करायचा आणि झाडू पोछा करता करता तिथले काजू बदामसुद्धा खायची अशी परिस्थिती चालू होती मस्तपैकी. तर हे काम केलं. तो असं 1,000 रुपये देत होता. त्या 1,525 रुपयामध्ये मग काय केलं, असं सर्वाईव्ह केलं. पण परिस्थिती वाईट असल्यामुळे कधीही फुल मेस लावण्याची चान्स आला नाही. नेहमी हापस मेसवर जगलो, तर आताही हापस मेसवर जगत आहे, अशी ते कंडिशन आहे. तर मग ते झालं. मग तेव्हा एक लक्षात पडलं की बा हे काम करून जे आहे आपल्याला काही याच्यामध्ये सक्सेस भेटायला लय ताण जाईल किंवा प्रॉब्लेम येईल, कारण ह्या कामाचा आणि त्या कामाचा संबंध खूप वेगवेगळा आहे. आणि एज्युकेशन चांगलं असल्यामुळे ते काम करत असताना थोडंसं जे आहे मान अपमान थोडासा आधी येत होता, कारण कोण कसं बोलत होतं, कोण कसं नाही, दारू पिणार येत होते. कधी कधी तर कंडिशन अशी राहायची का जेव्हा 12 वाजता टाईम बंद, हॉटेल बंद होण्याचा वेळ येत होता ना, तेव्हा 12च्या आधी 5 मिनिट 10 मिनिट आधी काय होते, दारू पिणारे लोक येत होते आणि डायरेक्ट रूल शिकवत होते का बा आता तर दारू बंद व्हायचा वेळ आहे. तर मग कधी कधी काय राहायचे, ते मालकाच्या ओळखीचे राहायचे, ते दारू पिणारे अशा वेळेत येऊन आम्हाला काही ते 1-1, 2-2 वाजायचा रात्री घरी यायला. तर अशी परिस्थिती होती. मग हे लक्षात आलं का बा आता हे काही खरं नाही. यामुळे जर असं जर कधी आपण चाललो तर आपला तर काही जीवनाचं काही खरं होणार नाही. तर मग ठरवलं की बा आता काहीतरी करायचं. तर हे जे माझे 2 मित्र इथं बसलेले आहेत ना, यांचं माझ्या जीवनातला खूप चांगला रोल आहे. बाकीचे जे आणखी आहेत ते मी माझे मामा यांचा उल्लेख करेलच, पण यांचा खूप चांगला माझ्या जीवनात रोल आहे, कारण हेच पाठीशी होते म्हणून सर्व गोष्टी सहकार्य भेटलं मला. तर मग मी यांना म्हटलं का बा मला ऑलरेडी टीचिंग करायचा चांगला अनुभव आहे, म्हणजे शिकवता येते, कारण गावामध्ये मी काय केलं होतं की 10वीच्या मुलांच्या ट्युशन्स घेतलेल्या होत्या, त्या सोडून मी इकडे आलो होतो. तर मग मी यांना म्हटलं का बा ह्या कामामध्ये काही पॉसिबल होणार आलेलं आहे म्हटलं. मग आम्ही नुकतेच भेटलेलो होतो, तोपर्यंत आम्ही भेटायचो होतो. तर मग आता काय करायचं म्हटलं का बा आपल्याला टीचिंगचा जर जॉब भेटला असता म्हटलं तर फार चांगलं, कारण या दरम्यान जे मी तिथं जे बॅच लावलेली होती त्या बॅचमध्ये माझे जे आहेत बऱ्यापैकी विषय झालेले होते. पण त्या विषयामध्ये काय प्रॉब्लेम होता ते मी एज्युकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगेल. पहिले फक्त काय सांगतो, जीवन प्रवास सांगतो असा. हां, तर मग हे माहीत पडलं का बा असा प्रॉब्लेम आहे, याच्यामुळे प्रॉब्लेम होईल बा का आता आपण जर कधी याच पद्धतीनं काम करत राहिलो तर आपल्याला अभ्यास करायला वेळ मिळणार नाही. तर मग माझ्या मित्राने मला सरळ म्हटलं की आपण एक काम करू, म्हणे कोणी चान्स देऊ नाही देऊ, आपण म्हणे प्रत्येकाच्या ठिकाणी काय करू, जाऊन भेटू.
प्रत्येकाच्या ठिकाणी काय करू, जाऊन भेटू. मग आम्ही सरलाही भेटलो, तिकडे धुरंधर सरलाही भेटलो, अशा 2-4 अकॅडमीला भेट दिली. आणि त्यानंतर मला चान्स भेटला. सरळ सरळ सांगत आहे, सरांनी चान्स दिला, धुरंधर सरांनी चान्स दिला आणि तिथून कुठंतरी माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. कारण मग नंतर जे आहे माझा जो प्रवास आहे तो फक्त एज्युकेशन रिलेटेड काम आणि एज्युकेशन रिलेटेड मला अभ्यास करायचा होता. त्याच्यामुळे मग मला त्रास गेला नाही. त्रास गेलो तर वेळ मिळत नव्हता. पण प्रॉब्लेम काय होता की दुसऱ्या डोक्यावर मेंटली दुसरा प्रेशर येत नव्हता. कारण दुसरं काम करताना काय प्रॉब्लेम येत होता की थोडासा त्रास होत होता. पण हे काम करत असताना काय झालं होतं की माझे विषय कंप्लीट होत गेले, मराठी कंप्लीट होत गेला, इंग्लिश कंप्लीट होत गेला. हा मला एक बेनिफिट झाला. मग या प्रवासामध्ये बेसिक फायदा मी तुम्हाला काय सांगत आहे की आज मी इथं जे उभा आहे ना ते माझ्या 2 सब्जेक्टच्या आधारावर उभा आहे, ते म्हणजे इंग्लिश आणि मराठी. मग असा तो आहे, ह्या प्रवास असा सुरू झाला. बरं मग सरांनी चान्स दिल्यानंतर सर नेहमी पाठीशी उभं राहत होते. काही अडचणी आल्या तरी सर सहकार्य करत होते. मग हे टीचिंगच्या स्वरूपात मग काय झालं की त्यामध्ये अभ्यास व्हायला मला चांगल्या पद्धतीने वेळ मिळाला. अभ्यास करू शकत होतो, बॅच घेऊ शकत होतो. आणि पण तेव्हासुद्धा माझी जो आहे जिद एवढी कायम होती की मी बॅच घेऊन लगेच, सरांना माहीत आहे की मी लायब्ररीमध्ये जात होतो. सकाळी मी लायब्ररीमध्ये जात होतो. सरांची इकडे 10ची-11ची बॅच संपायची, मी लायब्ररीमधून डायरेक्ट इथे येत होतो. असं नव्हतं का बा आता आपण सेट झालेलो आहोत. कारण माझ्या डोक्यामध्ये बॅच घेणे हा मुळात उद्देशच नव्हता. आणि यांचं मला नेहमी मार्गदर्शनसुद्धा होतं तिकडल्या धुरंधर सरांसुद्धा, घाटवड सरांसुद्धा, का बा याच्या फसकटीत पडू नका. होत असेल पॉसिबल तर तुम्ही काय करा की बा जॉबसाठीच प्रयत्न करा. आणि सरांना मी रेग्युलरली तेच गोष्ट बोलत आलेलो होतो. ठीक आहे. तर मग लगेच लायब्ररीमध्ये जात होतो, अभ्यास करत होतो, बॅचला येत होतो. असा तो प्रवास होता. तिकडेसुद्धा त्याच पद्धतीनं होतं. आणि मी फक्त एक आहे का यांच्यासोबत राहत असताना प्रामाणिकपणा खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केला. कदाचित त्याचमुळे आज आमचे संबंध जुळून आहेत. एक म्हटलं तर खूप गोष्ट आहे. कारण मी तिकडले विद्यार्थी इकडे नेऊ दिले, इकडले विद्यार्थी तिकडे नाही जाऊ दिले. हे एक मी खूप चांगल्या पद्धतीने केलं. कारण असं जर कधी केलं असतं तर मग मला माझं स्वतःचं ढोपटं काढता आलं असतं. ठीक आहे ना. पण मी असं काही केलं नाही. कारण मला ते करायचं नव्हतं. आणि मला जर काही अडचणी आल्या तर सहकार्य होतच होतं. मग असा तो प्रवास गेला. मग मधामध्ये तुम्हाला माहिती आहे की या दरम्यानच्या काळामध्ये माझा जो आहे अभ्यास करून 2017ला जो आहे रिझल्टसुद्धा आले. 2017ला रिझल्ट आला माझा पहिला, 2018ला रिझल्ट आला. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे 19मध्ये 20मध्ये कोरोना लागला. त्याच्यामध्ये मग जे आहे ते कोरोनामध्ये जो वेळ गेला त्याच्यामध्ये रिझल्ट होता माझा, पण ते सुद्धा रिझल्ट माझ्या थोड्या मार्कानं कटले. कोरोनामध्ये एक रिझल्ट आला होता क्लर्कचा. त्या क्लर्कच्या रिझल्टमध्ये जे आहे मी 3 किंवा 4 मार्काने तिथे कटलेलो होतो. हां. मग कोरोनाच्या काळामध्ये आम्ही इथून परत गेलो. परत गेल्यानंतर बॅचेस वगैरे होत्या, बऱ्यापैकी माझ्याजवळ पैसे होते. आणि कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सरांना मी पैसे मागितले होते, जर आठवत असेल सरांना तर. हां. तर कोरोनाच्या काळामध्ये गावाला गेलो. आणि गावाला गेल्यानंतर आता काय झालं होतं, सर्वात असं म्हणा का बाकीच्यांना त्या कोरोना सुरू झाला म्हणून वाईट वाटलं असेल, पण मला चांगलं वाटलं. कारण काय होतं माहिती आहे का, जिंदगीत पहिल्यांदा मला पूर्ण वेळ अभ्यास करायला वेळ मिळाला होता. कारण मला पूर्ण वेळ अभ्यास करायला वेळच नव्हता मिळत. कारण बॅच घेणे, कारण बॅच सुरू करायची, बॅच जर इथं मला माहीत आहे का, इथं जेव्हा उभं राहते ना इथं खूप मोठी जबाबदारी असते. हे तुम्हाला नाही माहीत. कारण जे आहे आपलं एज्युकेशनल जे आहे तो भाग वेगळा आहे. आणि कॉम्पिटेटिव्ह हा जो आहे ना हा भाग जमीन आसमानमध्ये याच्यामध्ये अंतर आहे. इथं जेव्हा उभं राहावं लागते ना तर सर्व स्वतःच्या गरजा, स्वतःची इच्छा, स्वतःची फॅमिली ह्या सर्व गोष्टी दूर ठेवून इथं उभं राहावं लागते. हे जबाबदारी यांना माहिती आहे चांगल्या पद्धतीनं. मी तरी माझी जबाबदारी बऱ्याच वेळा टाळण्याचा प्रयत्न केला. कारण मी तुमच्यासारखा विद्यार्थी होतो. मी तुम्हाला माहीत आहे, मला जेव्हा वाटत होती मी तेव्हा सुट्ट्या घेत होतो, वाटलं तेव्हा हे करत होतो. हे सरांना माहिती आहे, कारण माझा तो प्रॉब्लेम होता. पण इथं जेव्हा राहते माणूस तेव्हा खूप जबाबदारी राहते. पण तेव्हा मग काय झालं की कोरोना जेव्हा आला ना, जेव्हा गावाला जावं लागलं तेव्हा सर्वात जास्त खुशी समजा मला आली. कारण माझ्या आयुष्यात मला आजपर्यंतही पूर्ण वेळ अभ्यास करायला वेळ मिळालेला नव्हता. मग कोरोनाचा जेवढाही कालावधी आहे तेवढ्या कालावधीमध्ये मी तुम्हाला सांगत आहे घरी बसून फक्त आणि फक्त मी अभ्यास केला. खूप अभ्यास केला. मला तो कोरोनाचा कालावधी अजूनही आठवते. या बाकीच्यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये काय केलं काय नाही केलं ते प्रत्येकाचा विषय आहे. पण मी रोज सकाळी जेव्हा उठायचो तो 9 वाजता पुस्तक घेतल्यानंतर तिकडे 12-1 वाजेपर्यंत पुस्तक घ्यायचो. डबल दुपारी जेवण केल्यानंतर तिकडे 6 वाजेपर्यंत पुस्तक घ्यायचो. पूर्ण जे आहे MPSCचे PYQ पूर्ण पाठ करून टाकलेले होते. MPSCचे PYQचे प्रश्न पाठ झालेले होते. त्याचं स्पष्टीकरण पाठ झालेलं होतं माझा त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये. मग कोरोनाचा पिरियड संपल्यानंतर मग काय झालं, लॉकडाऊन निघालं. लॉकडाऊन निघाल्यानंतर मग वापस आलो. वापस आल्यानंतर मग अडचणी होत्या. वापस कसं यायचं, कारण बॅचेस सर्व बंद होत्या, बॅचेस ओपन व्हायच्या होत्या, सर्व गोष्टी प्रॉब्लेममध्ये होत्या. आणि आल्यानंतर मग लगेच मराठीची बॅच सुरू होणं सुद्धा कठीण होतं ना, कारण बाकीचेच तो मुलांना शोधण्यासाठी खूप मोठा प्रश्न होता. तर मग जेव्हा आलो तेव्हा गावात जे आहे गावामध्ये जे माझं 1 एकर शेत आहे तर ते 1 एकर शेताचाही खूप मोठा विषय आहे. तो काही मी आता बोलणार नाही. तो 1 एकर शेत आहे. तर ते काय केलं मी, ते क्रॉप लोन काढलं. त्याच्यावर क्रॉप लोन काढल्यानंतर त्याच्यावर क्रॉप लोन मला असं वाटतं ते 8 का 9 हजार त्यावेळेस भेटलेलं होतं. त्याच्यामधले मी 6-7 हजार रुपये घेऊन काय आलो होतो, अमरावतीला आलो. त्या 6-7 हजारावर माझे फक्त 2 महिने निघाले. 2 महिने निघाल्यानंतर खूप जास्त प्रॉब्लेम होता, अडचणी होत्या की आता कसं करायचं.
तर त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये मग काय की अमरावतीला आलो, 2 महिने झाले. 2 महिने झाल्यानंतर मग मला प्रश्न पडला का बा आता आपण कुठं जायचं, कारण पैसे तर नाही आहेत, जॉबसुद्धा नाही आहे, टीचिंग सर्व क्लासेस बंद आहेत, त्याच्यामुळे कुठे काही पर्याय नव्हता. तर पर्याय नव्हता तर मग माझे मित्र जे आहेत हे महानगरपालिकेमध्ये आरोग्य डिपार्टमेंटमध्ये तेव्हा काम करून राहिले होते, कारण सर्वांची ड्युटी काय लावली होती, आरोग्य डिपार्टमेंटमध्ये लावली होती. तर मग मी त्यांना कॉल केला. त्यांना कॉल केल्यानंतर त्यांना विचारलं का बा तुम्ही एकटे राहता म्हटलं, तर मला तुमच्या रूमवर येऊ द्या. आणि कारण म्हटलं माझ्याजवळ काही पर्याय नाही, आणि जेव्हा म्हटलं बॅच सुरू होईल म्हटलं तेव्हा म्हटलं मी तुमच्या पद्धतीनं जसं होईल म्हटलं तसं आपण सहकार्यानं राहू म्हटलं. तर मला त्यांनी एकही शब्द नाही म्हटला. त्यांनी सरळ सरळ मला म्हटलं की तुम्ही चालले या म्हणे. त्याच्या रूमवर गेलो. त्याच्याच भरोश्यावर माझं राहणं होतं आणि त्याच्याच भरोश्यावर माझं जे आहे जेवणं होतं असं समजा. त्या संपूर्ण 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये माझ्या या मित्रांनी मला सहकार्य केलं. आणि मधामधामध्ये माझा मित्र नेहमी रोशनसुद्धा मला नेहमी भेटायला येत होता, कारण तेव्हा गावाला राहत होता, कारण तेव्हा सर्व गोष्टी सुरू व्हायच्या होत्या. ठीक आहे. मग हा जो 7-8 महिन्याचा कालावधी होता, त्या 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये मी रूमवर बसून अभ्यास करत होतो आणि ते कामाला जात होते. त्याही दरम्यान मी खूप अभ्यास केला, कारण राज्यसेवा आणि त्यानंतर ग्रुप बी तेव्हाच आलेली होती, 2020-21ची आलेली होती. हां, तर तो अभ्यास केला. त्यानंतर पेपर झाला. पेपरमध्ये त्यानंतर 20चा जो पेपर झाला, त्या 20च्या पेपरमध्ये माझी ग्रुप बीची जी आहे PSI निघाली होती 2020ची. ठीक आहे. या प्रवासामध्ये मी आणखी पुढे येईलच. ठीक आहे. मग असं जे झालं, मग मध्यंतरीच्या काळामध्ये हे 3-4 महिने निघाल्यानंतर ग्राउंडचा वेळ आला, पैशाचा प्रॉब्लेमचा वेळ आला, अशा सर्व गोष्टी आल्या. मग त्या कोरोनानंतर आल्यानंतर माझे एकत्रित सर्व अनेक रिझल्ट होते. म्हणजे 20चा माझा PSI होता, 21चा PSI होता, STI होता. त्यानंतर 21ची माझी टॅक्स आणि क्लर्क होती, 22ला सुद्धा माझी टॅक्स क्लर्क होती, राज्यसेवा होती. अशा सर्व पेपर्स जे आहेत एकत्रित निघालेले होते. प्रश्न पडला होता की आतापर्यंत आपण कामच केलं आहे, काम करून अभ्यास करणे याच्यामध्ये थोड्या थोड्या मार्कांना माणूस कटते. मग आता काय करायचं हा प्रश्न पडला होता. तर यानंतर मग मी एक जे आहे, मला हे माहीत होतं माझे मित्र मला सहकार्य करू शकतात, पण हे सुद्धा कसे होते की अभ्यास करत होते, अभ्यास करून सर्व गोष्टी, कारण अभ्यास करताना तुम्हाला माहिती आहे काम करणे म्हणजे खूप प्रॉब्लेम जातो. ठीक आहे. तर मग मी काय केलं की मामाला कॉल केला. मामाला म्हटलं का मामा अशी अशी गोष्ट आहे, एवढे रिझल्ट आहेत म्हटलं, आणि आता जर कधी म्हटलं पुन्हा यावर्षीसुद्धा जर कधी मी म्हटलं चुकी करतो, तर म्हटलं इथून म्हटलं जीवनाचे किती वर्ष वाढतील म्हटलं याची काहीच गॅरंटी नाही. कारण आई वडील बाबा मदत करणार नव्हते, आईचा काही प्रॉब्लेम नाही, माझी आई कशा पद्धतीनं माझ्या पाठीमागं होती मी तुम्हाला एक्सप्लेनसुद्धा नाही करू शकत. जेवढं करता येईल मी तेवढं करेल. कारण आता तुम्हाला इथं बोर होईल तर मला सांगाल. हां, ठीक आहे ना. हां, बोर होईल तर सांगाल, कारण हा कदाचित आता आपल्याला इथून बऱ्याच लांब बोलावं लागेल, कारण हा प्रवास सांगितल्यानंतर खास करून तुमच्यासोबत येईल ना मी बोलायला, का तुम्हाला काय करायचं हे सांगण्याचा उद्देश काय आहे. ठीक आहे. तर मामाला फोन केला, कारण घरी फोन करू शकत नव्हतो, कारण घरचे मला माहीत आहेत ते अशिक्षित असल्यामुळे ह्या गोष्टीला समजून घेणार नाहीत. आई समजून घेऊ शकत होती, दादा समजून घेऊ शकत होता, पण दादाची कंडिशन अशी होती की दादाच्या सोबत काही वैयक्तिक जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडल्या का त्याची थोडासा मेंटली डिस्टर्ब झाला. मेंटली डिस्टर्ब झाल्यामुळे त्याला थोडंसं ते जबाबदारीचं थोडंसं काय झालं की त्याला प्रॉब्लेम झाले ते सांभाळण्यामध्ये. तो खूप जास्त मेंटली डिस्टर्ब झाल्यामुळे मग त्यालाही म्हणू शकत नव्हतं. आईला काही म्हणण्याचा विषय नव्हता, कारण आई बिचारी जातेच किती रुपये कामाला, 200 रुपये रोज भेटत असेल उन्हामध्ये, अशी परिस्थिती होती. मग मामाला कॉल केला. मामाला म्हटलं अशी अशी कंडिशन आहे, आता जर म्हटलं मी पुन्हा जर अभ्यास केला म्हटलं तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगत आहे, जर कधी काम केलं म्हटलं तर इथून जीवनाची काही गॅरंटी नाही, कारण वय वाढत चाललेलं होतं. तर मग मामा म्हणे एक काम कर म्हणे, तू सर्व कामधंदे सोडून दे म्हणे आणि सरळ म्हणे मेन्सच्या अभ्यासाला लाग म्हणे. हां, मग त्यानंतर काय केलं की त्यानंतर जी बॅच सुरू होती सरांच्या सहकार्याने मी वैयक्तिक बॅच केली. सर पोरं पाठवत होते त्याच्या आधारावर सुरू झालं. कारण मग बॅच जेव्हा कोरोनानंतर सुरू केली, ते कोरोनानंतर बॅच सुरू करण्याचा सुद्धा खूप मोठा इतिहास आहे. हां, ते कशी सुरू झाली, काय सुरू झाली हे आम्हाला माहीत. पहिले तर ऑनलाईन सुरू करण्यासाठी साधन नव्हतं. हां, सर होते, सरची बॅच घरून चालायची ऑनलाईन, आणि ऑनलाईन चालू असल्यामुळे सेपरेट तर मी त्यांच्याकडे जाऊन शिकू शकत नव्हतं. बाकीच्या बॅचेस सुरू व्हायच्या होत्या. आणि सरांचं म्हणणं होतं का बा तुम्ही बॅच सुरू करा, पोरं पाठवतो, तुम्हीसुद्धा तुमच्या पद्धतीनं पोरासाठी ॲक्टिव्ह राहा. असं करता आमच्यासमोर साधन नव्हतं, तर आम्ही काय करतात, माझे जे मित्र आहेत तिथं लॅब हे होता, टॅब होता, त्यांना काय करावं लागतं, पेशंटची एंट्री करावं लागते, ते का आता कोण लसा घेतल्या म्हणून कोरोनाच्या. तर ते टॅब संध्याकाळी आणत होतो आणि संध्याकाळच्या बॅच घेत होतो मी, संध्याकाळी 1-2 बॅच घेत होतो. तर अशा पद्धतीने तो कोरोनाचा काळ निघून गेला. पण मग नंतर सरळ म्हटल्यानंतर का बा असं जर मी केलं तर माझ्यामध्ये खूप प्रॉब्लेम येईल, पुढे आपल्याला हे करता येणार नाही, अभ्यास करता येणार नाही, किंवा आपण या मार्गातून आपल्याला बाहेर निघून जावं लागेल किंवा या करिअरमध्ये सेट व्हावं लागेल. तर मग तिथून सुरू झाला प्रवास मामाचा. मामानी तेव्हा जे आहे पूर्ण पैशासाठी सहकार्य केलं. मामानी म्हटलं का तू अजिबात लोड नको, फक्त अभ्यास कर. आणि तिथून मग मी जे आहे मेन्सचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. माझे मामा मला होईल त्या वेळेत काय करायचे, पैसे पाठवायचे.
आणि मामा पाठवत तर होतेच, पण एक सांगतोय तुम्हाला की या प्रवासामध्ये माझा जो मित्र आहे रोशन, हा नेहमी पाठीशी राहायचा. कारण जेव्हा खूप मोठ्या पैशाची अडचण पडत होती तेव्हा मी त्यालासुद्धा म्हणायचो होत, कारण तो सुद्धा जो आहे वेळेवर कधीही पैसे करून अरेंज देत होता मला. सरांचा सुद्धा माझा नेहमी सरांचा सुद्धा नेहमी मला शब्द होता का, सर तुम्हाला काही अडचण आली तर मला कॉल करा. आणि जेव्हा जेव्हा मी सरांना पैसे मागितले, सरांनासुद्धा मला नेहमी कोऑपरेट केलं. कोरोनाच्या कालावधी म्हणा किंवा कोरोनाच्या नंतरच्या कालावधीमध्ये सरांनी मला सुद्धा खूप जास्त पैशाची मदत केली त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये. मग मामाचं अशा पद्धतीनं पैसे देत होते, तर ते सर्वही करत होतं, अभ्यास करत होतं, असं सुरू झालं. सर्व त्या कालावधीमध्ये फक्त आणि फक्त अभ्यास केला. लायब्ररीमध्ये जाणे, लायब्ररीतून रूमवर येणे, अशा पद्धतीनं अभ्यास केला. आणि मग नंतर कुठं याला फिजिकलला पास झालो. हां, एस टी आयची होती, 2002 मार्कानं गेली. 2020ची PSI होती, 2020च्या PSIमध्ये फिजिकलला होतो. 2020ची PSI निघाली, 2020च्या PSIच्या फिजिकलला गेलो. फिजिकलमध्ये मार्क एकदम कमी घेऊन आलो, मार्कच नाही मिळाले, डिस्क्वालिफाय झालो 20च्या PSIच्या फिजिकलला. कारण मुळात मी तुम्हाला सांगत आहे, जसं सरांनी म्हटलं का बा मी जिंदगीत असा विचार नव्हता केला का बा मी PSI बनेल. बस माझी गरज होती का, मी ज्या आर्थिक परिस्थितीमध्ये त्या आर्थिक परिस्थितीमध्ये मला फक्त नोकरीची गरज होती. पण नोकरी मी ठरवलेलं होतं, कारण मला ह्या गोष्टी चटक लागलेली होती ना, बऱ्यापैकी पैसे येत होते माझ्याजवळ या दरम्यान, कारण पाठीशी होते. जर एक्स्ट्राही पैसे मागले तरी मला पैसे भेटत होते. तर मला असं वाटतं बा गट कचा जॉब घेऊन काय करू मी, तर कमीत कमी मला वाटत होतं का बा आपण ग्रुप बीचा जॉब घ्यावा. असा तो होता. 2020ची ज्या PSIला गेलो तिथे डिस्क्वालिफाय झालो, कारण ग्राउंडच मला जमलं नाही. ग्राउंडमध्ये मला रनिंगमध्ये 0 मार्क आले. त्याच दरम्यान मग परीक्षा बाकीच्या राज्यसेवासुद्धा होती. मग त्यानंतर 21ची PSI जी आली, 21च्या PSIमध्ये मला 52 मार्काची लीड होती. या 52 मार्काच्या लीडमध्ये मग हे कन्फर्म झालं होतं का बा मी लागणार आहे. पण सर्वात मोठा अडथळा होता माझं ग्राउंड PSIचं. कारण ग्राउंड मी आजपर्यंतही ग्राउंड जे आहे मी केलेलं नव्हतं. जिंदगीत मी कधी धावलो नाही, जिंदगीत मी यावधी कधी गोळा फेकला नाही, आणि जिंदगीत मी कधी पुलस बारले अटकलो नाही. ही माझी परिस्थिती. त्याच्यामुळं आता हे तुम्ही समजू शकता, पोलीस भरतीवाल्यांना जर ह्या गोष्टी नसतील तर आपल्याला कंडिशन काय होते. मग या दरम्यान जेव्हा मी ग्राउंडला उतरलो, तर ग्राउंडला उतरल्यानंतर मला एवढ्या इंजुरी आल्या की मी तुम्हाला सांगू नाही शकत का. माझा जास्तीत जास्त कालावधी हा फक्त आणि फक्त इंजुरीमध्ये गेला. हां, पायाचं दुखणं म्हणा, पाठीचं दुखणं म्हणा, अशी एक जागा नव्हती का असं समजा का माझी हसत होते मला हे, हां, का बा आता काही सुटलं काय दुखायचं, अशी कंडिशन होती. हां, म्हणजे बर्फ लावलो धावायचो. काल जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्याईनं म्हटलं, आणि हे गोष्ट खरंच म्हटली होती त्याईनं मला, आता सुटलं काय म्हणे बा काही, कारण फाईल रूमवर जमा झाल्या त्या डॉक्टरांच्या. हां, एवढी कंडिशन बेकार होती. तर त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये जेवढ्या इंजुरी आल्या, त्या इंजुरीमध्ये जे सहकार्य मला झालं, आणि खास करून मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला माहिती आहे तुम्ही पोलीस भरतीवाले आहे, तर पोलीस भरतीवाले तुम्ही असल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का जेवणं खाणं कसं असलं पाहिजे, बरोबर नाही का. तर या दरम्यानच्या कालावधीमध्ये माझी मेस पहिलेच बेकार. मी तुम्हाला सांगत आहे की आजपर्यंत तुम्हाला मेसबद्दल सांगण्याची काही गरज नाही, कारण तुम्ही बाहेरूनच आल्या. मेस एवढी विचित्र असते का आपण ते जेवू शकत नाही. पहिलेच जेवण कमी, त्याच्यात ते मेसचं जेवण, आणि त्याच्यात धावणं, समजून घ्या काय परिस्थिती होती. मग या दरम्यानच्या कालावधीमध्ये मी माझ्या मित्राला नेहमी म्हटलं, रोशन आहे एक, आणखी माझा आमचा छोटा भावासारखा आहे सोनू, पाठीशी नेहमी गळ्याचा डब्बा ऑलरेडी जो आहे एकाचा नाही राहत होता, नेहमी डबल डबा राहत होता. म्हणण्याची कधीच आवश्यकता नव्हती का बा माझ्यासाठी डबा आण, ऑलरेडी डबा तो दोघायचा राहत होता. या दरम्यानच्या कालावधीमध्ये मला चांगलं पौष्टिक जेवण भेटलं घरचं, एक हे खूप मोठी गोष्ट झाली. हां, आणि बाकी बऱ्याच वेळा जे आहे बिमाऱ्या आल्या किंवा काही गोष्टी आल्या, प्रत्येक वेळेस मामाला काही गोष्टी म्हणू शकत नव्हतो, तर अशा वेळेस फक्त पाठीशी माझे कोण होते, तर मित्र होते. अशा सर्व गोष्टी होत्या. तर मग ते PSIचं जे ग्राउंड होतं, ते PSIच्या ग्राउंडमध्ये मला एवढा प्रॉब्लेम गेला की मी एकही राऊंड टाकू शकत नव्हतो. माझी परिस्थिती अशी होती, एकही राऊंड. कारण मी तुम्हाला सांगत आहे की ह्या नोकरीचं मला असं अभिमान का वाटते, जर मी डेप्युटी कलेक्टरही लागलो असतो ना, तहसीलदारही लागलो असतो ना, तर मी हे म्हटलं असतं का बा मी हे जे आहे, कारण जीवनात आपण जेव्हा येतो प्रत्येकाला संघर्ष करावा लागते. प्रत्येकाचा संघर्ष, असं कोणी नाही का ज्याला संघर्ष करा नसेल लागत, ठीक आहे ना. कारण हे जेव्हा आपण क्षेत्र निवडतो ना, तेव्हा हे समजून जायचं आहे का प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी संघर्ष सुरू होणार आहे, आणि तोही विचित्र प्रकारचा संघर्ष होणार आहे, याच्याबद्दल काही वाद नाही. पण अभ्यासाच्याबद्दल जर कधी बोलायचं झालं तर माझा तो प्रांत होता. कारण मला अभ्यास ऑलरेडी खूप चांगल्या पद्धतीने जमते, कमी वेळात जास्त अभ्यास करतो मी, आणि माझ्या लक्षातही खूप चांगलं राहते. पेपर टॅकल करण्याची पद्धत माझी एक निराळी आहे, त्याच्यामुळे मला मार्क जनरली सहज चांगले पडत होते. पण हेच पोस्ट माझ्यासाठी एक विशेष का, त्याचं विशेष असण्याचं कारण हे आहे की जे संघर्ष मला इथंच वाटते का, जे माझ्यासाठी गोष्ट असाध्य होती ते साध्य करून गोष्ट आज मी इथं तुमच्यासमोर उभा आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. मग मी जर करू शकतो ना ते ग्राउंड, माझ्यासाठी ग्राउंड सर्वात मोठं चॅलेंजिंग होतं. मी तुम्हाला सांगत आहे, मी जेव्हाही पेपरला उतरलो तर मला असं कधीच झालं नाही का मला पेपरची भीती वाटली.
जेव्हा सुरुवातीला मी अमरावतीला आलो तर तेव्हा पेपरची भीती तर मी तुम्हाला सांगू नाही शकत. रस्त्याने जाऊ तर रस्ता नाही दिसे मला, एवढी बेकार पेपरची भीती वाटे का बा आता पेपर लावून काय सॉल्व करायचं काय नाही सॉल्व करायचं. पण 1-2 वर्ष जेव्हा निघून जातात तेव्हा आपण त्या क्षेत्रातला सरळ सरळ बाप बनतो. ठीक आहे ना. म्हणून पेपरची मला कधीच भीती नाही वाटली. पेपरमध्ये मी 52 मार्काची लीड घेऊन पुढे होतो. माझा कॅटेगरीमधून 9वा नंबर आहे. हां, इंटरव्ह्यूमध्ये गेलो. इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा गेलो, इंटरव्ह्यूमध्ये मला टॉपमोस्ट 2 नंबरचे मार्क आहेत. माझ्या मित्राने प्रिडिक्शन केलं होतं का ऑलरेडी तुला 17 मार्क्स मिळतील म्हणून, रोशननी 27 मार्क मिळतील म्हणून 40पैकी. मॅक्झिमम रेंज असते 30पर्यंतची रेंज असते, तर 40पैकी ते देत नाहीत. 27 मार्क पडतील मग असं प्रिडिक्शन केलं होतं. मी दुसरा आहे, हायेस्ट मार्क्स यावरती इंटरव्ह्यूमध्ये 28 आणि मला 27 आहे. पण त्या दिवशी सुद्धा एवढ्या लोकांना, ते आय एस लेवलचे लोक, पांढरपट्टे सर आपले इथं माझी जे विभागीय आयुक्त राहून गेलेले आहेत, त्यांचं पॅनल मला होतं. एवढे लोक समोर असताना सुद्धा मला त्या गोष्टीची सुद्धा भीती वाटली नाही, कारण तो माझा प्रांत आहे. इथं मी तुमच्यासोबत बोलायला आलो, मला इथे भीती वाटत नाही, कारण हे माझी गोष्ट आहे. आम्ही D.Ed झालेला आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी मॅनेज करू शकतो. पण ज्यावेळेस मला ग्राउंडवर उतरावं लागलं त्यावेळेस मी तुम्हाला सांगू नाही शकत माझी परिस्थिती काय होती. अक्षरशः एवढे 1 वर्ष पूर्ण प्रॅक्टिस करून सुद्धा माझी कंडिशन मी तुम्हाला शब्दात व्यक्त करण्यासारखी नाही आहे. हां, 1 वर्ष प्रॅक्टिस केलेली होती, खूप चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस केली होती. इथं चांगले राऊंड मारणं सुरू केले होते, एकही राऊंड निघत नव्हता. लॉंग धावत होतं चांगल्या पद्धतीनं. पण एवढी मोठी मेहनत करूनसुद्धा विश्वास हा नव्हता का बा मी तिथे जाऊन मार्क आणेल. कारण जे जिंदगीत गोष्ट केलीच नाही, पहिल्यांदा फेस करणार आहे ना. 20च्या ग्राउंडला 0 मार्क घेऊन 22 मार्क घेऊन डिस्क्वालिफाय झालो होतो. इंटरव्ह्यूला सुद्धा बसता नाही आलं. जेव्हा मुंबईला पोचलो, मुंबईला ग्राउंड झालं. मुंबईला पोचल्यानंतर त्या दिवसचा आदला जो दिवस होता तो मी कसा काढला माझं मला माहीत. मला रात्रभर झोप नाही आली. दिवसभर माझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त ग्राउंडचे विचार होते का उद्या काय होईल. कारण ही गोष्ट मी कधी केलीच नाही, उद्या काय होईल. रात्रभर झोप नाही आली, डोकं दुखायला लागलं. रात्री एक पेनकिलरची गोळी घेतली, थोडाफार झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप काही आली नाही. 5 वाजता उठलो. हेच सेम कंडिशन उलटी झाली. इंटरव्ह्यूला फेस करणे म्हणजे काही साधी गोष्ट आहे का? नाही. पण इंटरव्ह्यूला फेस करण्यासाठी मला आदल्या रात्री सण झोप आली, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण माझ्या डोक्यामध्ये विचारच नाही. इथं सांगण्याचं तात्पर्य तुमचं हेच आहे का जसं माझ्या जीवनात आहे याच्या विरुद्ध तुमच्या जीवनात आहे. तुम्हाला प्रॉब्लेम अभ्यासाचा आहे, ग्राउंडचा नाही आहे. बरोबर ना? बरोबर बोलला आता. तुम्हाला प्रॉब्लेम कशाचा आहे? अभ्यासाचा आहे, ग्राउंडचा नाही आहे. मला प्रॉब्लेम कशाचा होता? ग्राउंडचा होता, अभ्यासाचा नव्हता. मग जे गोष्ट जिंदगीत मी कधी केली नाही, मी तुम्हाला सांगत आहे, मला इंजुरी एवढ्या झाल्या, माझं किस्मत की ग्राउंड पुढे गेलं. जर माझं ग्राउंड जर पुढे नसतं गेलं तर आज मी तुमच्यासमोर उभं नसतो. हे सुद्धा खरं आहे. अँकल पेन 3 महिने चालला. अँकल पेनच्या नादामध्ये माझी 2020ची PSI गेली. हां, आणि वेळही कमी भेटला. योगायोगाने 21च्या PSIला देवानं काय ते माझ्यासाठी पोस्ट बनवली होती का काय मला हे नाही समजत. कारण मला वेळ भेटला, आणि वेळ भेटला त्या दरम्यान मला प्रोग्रेस करायला. मी 2 टाईम ग्राउंड करत होतो. मला माहिती आहे 2 टाईम नाही केलं तर माझा प्रॉब्लेम आहे म्हणून. सकाळी आणि संध्याकाळ दोन्ही टाईम धावत होतो मी. मग मी ते गोष्ट जर साध्य करू शकतो, मला जेव्हा 1 राऊंड धावायला लागतं, अरे मला ते ग्राउंड करताना मराठी भीती वाटत होती. माझी कंडिशन अशी होती. समजून राहिलं का तुम्हाला? आम्ही चर्चाही करत होतो, एखाद्याला धावता धावता दम अटकला, काय झालं तर काय करा म्हणून बा. कारण जे गोष्ट कधी केली नाही तिच्याबद्दल असं वाटत नाही. आणि उदाहरणाला ऐकलं होते का बा एखाद्या भरतीमध्ये धावता धावता पोरगा पडला आणि मेला. हां, अशी कंडिशन होती. पहिले 3 महिने ह्या भीतीत माहिती आहे का ग्राउंडवर. जेव्हा मी मला अजूनही आठवते, ज्यावेळेस मी माझ्या रूमवरून निघत होतो बॅग घेऊन, त्यावेळेस रस्त्यानं जाता जाता ग्राउंडच्या अर्ध्या महिन्यापर्यंत जायपर्यंत माझ्या डोक्यामध्ये ही भीती होती, कशानं काही झालं तर कशानं काही झालं तर, अशी भीती होती. एवढं मोठं जर कधी मी हे करू शकतो का जे मी जिंदगीत कधी धावलो नाही. मी त्या दिवशी मी तुम्हाला सांगत आहे, माझा इथला हायेस्ट टाईम जो होता तो 2:42 होता. 2:42-43 मी धावत होतो. आम्हाला 800 होती. 2:42-43 मी धावत होतो. 2:42-43 सेकंदामध्ये 37.5 मार्काची रनिंग होती. त्या दिवशी मी जेव्हा ग्राउंडवर उतरलो, पण माझ्यामध्ये फक्त एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे का मला आधी जरी भीती वाटली असती ना, तर मी ॲट दॅट टाईम माझ्या भीतीला कंट्रोल करू शकतो. हा मात्र माझा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. मला आदल्या दिवशी खूप भीती वाटली, पण जसा मी ग्राउंडवर उतरलो त्या दिवशी माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट होती का आता कुछ भी हो जाए, दौडणं आहे. ग्राउंडवर उतरल्याबरोबर माझ्या आयुष्यातला मी जो इथं कधीही धावलो नाही जिल्हा स्टेडियमवर, तिथं मी 2:36 धावलो आणि 44 मार्काची रनिंग काढून आलो. हे एक गोष्ट लक्षात घ्या. हां, तर आता तुम्हाला इथे हेच सांगायचं आहे का जे क्षेत्र माझं नाही त्या क्षेत्रामध्ये जर मी असं जाऊन जर कधी करू शकतो, तर तुम्ही अभ्यासामध्ये करू शकत नाही का? करू शकता ना? पॉसिबल सर्वच आहे. फक्त एकच गोष्ट आहे, स्वतःला टिकवायचं आहे, स्वतःला स्थिर ठेवायचं आहे. योग्य तुम्ही जिथे आल्या तिथं तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, वेगळ्या भाषेमध्ये बोललो तर आज काही वाईट नका वाटून घेऊ. आज तुम्ही सुरुवातीला आहे ना, तुम्हाला सरळ सांगते तुम्हाला अक्कल नाही आहे. आज तुम्हाला अक्कल यायला तुमच्यावरून 1 वर्ष जाणं आवश्यक आहे.
समजलं का? आणि तुम्ही जर कधी 100 जणांच्या अकला घेत गती फिरले तर समजून जा तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. आज तुम्ही हेच केलं पाहिजे का तुम्ही जिथे बॅच लावलेली आहे तिथे विश्वास ठेवून त्यांचा विचारून तशा पद्धतीनं गोष्ट केल्या पाहिजे. कारण आज फक्त आपल्याला फाउंडेशन क्रिएट करायचं आहे आणि फाउंडेशन क्रिएट करण्यासाठी आपण कोणालाही काही विचारत बसण्यात काही अर्थ नाही आहे, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणून अभ्यास होऊ शकतो. जर मी ग्राउंड न करणारा व्यक्ती जर कधी ग्राउंड करू शकतो तर तुम्ही अभ्यास करू शकत नाही का? करू शकता. तर हा असा प्रवास होता. या दरम्यानच्या कालावधी मग काय झालं की जेव्हाही पैशाच्या अडचणी होत होत्या किंवा काही प्रॉब्लेम होत होते तर त्या अडचणी भागवण्याचा कस तरी प्रयत्न केला. मित्र पाठीशी होते. हे मित्र पाठीशी होते म्हणून बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या. बिमारी आली किंवा काही दुखणं आलं तेव्हा पाठीशी राहत होते. आणि या दरम्यानच्या कालावधीमध्ये माझी आई जी आहे, मामा आणि मामी तर काही विशेष नाही. मधामध्ये आणखी प्रॉब्लेम झाला होता की पैसे नव्हते. तर तेव्हा माझ्या मामाला मी पैसे मागितले तर मामाजवळ तेव्हा त्या सिच्युएशनला पैसे नव्हते. तर तेव्हा माझ्या मामानं माझ्या मामीचे कानातले ठेवायला मला दिले. ते कानातले मी ठेवले, अमरावतीमध्ये ठेवलेले होते. अमरावतीमध्ये ते काहीतरी कमीच ग्रॅमचे होते, खूप कमी ग्रॅमचे होते. ते ठेवल्यानंतर मी त्याच्यावर 2,000 रुपये आणले. मी त्यांनाही म्हटलं होतं का बा मी सोडून आणतो, पण अभ्यासाचा नाद जास्त असल्यामुळे मी जे आहेत ना मी ह्या गोष्टीवर जास्त फोकस केला नाही किंवा मग मी जास्त बॅच घेतला नाही. सरांना जर कधी म्हटले असतं का बा एखादी बॅच वाढवा मला पैसे द्या तर ह्या गोष्टी पॉसिबल झाल्या असत्या. पण मी अवॉइड करू का बा मला कमीत कमी बॅच कशा मिळतील ह्या गोष्टीचा माझा नेहमी हे राहत होता. तर मग ते कानातले गहाण ठेवले. ते कानातले गहाण ठेवून त्याच्यावर 2,000 रुपये काढून आणले. सोडून आणतो म्हणून त्याच्यावर 4-5 महिने निघून गेले. शेवटी एक मामाचा फोन आला मला त्या दिवशी. मामा म्हणे एक काम कर म्हणे, ते कानातले मोडून टाक म्हणे, त्याच्यावर जेवढे पैसे देईन तेवढे घेऊन घे. माझ्या मामीनंही आजपर्यंत ह्या गोष्टीबद्दल कधीही मला हे केलं नाही. माझी मामीसुद्धा माझ्या पाठीशी माझ्या आईसारखी उभी राहिलेली आहे आजही. हां. आणि मग जे आहे की असा जो प्रवास सुरू होता पैशा स्वरूपात, माझ्या आईला माझी नेहमी जर चाहलं असतं तर माझ्या वडिलांना जर ह्या गोष्टी समजल्या असत्या तर मला कोणाच्याजवळ जाण्याची गरज पडली नसती. पण माझे वडील जे आहेत ते फुल ड्रिंक. त्यांना संध्याकाळी काय पाहिजे, रोज दारू पाहिजे. त्यांना कितीही समजून सांगितलं, आज मी एवढ्या मोठ्या पदावर लागलो, आजसुद्धा परिस्थिती अशी आहे का ते सुधारायला तयार नाहीत. काय माहीत नाही, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे का बा इथून पुढे सुधारतील, तर देवाची कृपा होईल जर सुधारली तर. पण या प्रवासामध्ये जेव्हा मी बॅचेस बंद केल्या तेव्हा बॅचेस बंद केल्यानंतर काळजी माझ्या आईला होती. ते बिचारी आजही जे आहे माझ्यासाठी तिनं मधामध्ये जे आहे ग्राउंडच्या सुरुवातीला 20,000 रुपये कर्ज काढलं. 20,000 रुपये कर्ज काढून तिथं आजही ते माझ्यासाठी 500 रुपये महिन्याचा हप्ता फेडत आहे. 500 रुपये हप्ता फेडत आहे रेग्युलर कामाला जाऊन. आणि तिला हे काळजी राहत होती का बा याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे का, याचा काही हे आहे का. तर ते कामाला जाऊन ते आहे 500 रुपये 1,000 रुपये अशा पद्धतीनं मला पैसे देत होती आणि माझा जो आहे हे करत होती. नेहमी तिला होती, आहे का खर्चाला पैसे, आहे का खर्चाला पैसे. आपण म्हणा मला मागाई शरम वाटत होती, पण तरी ते काय करत होते, 500 रुपये देऊ का, 1,000 रुपये देऊ का, अशा पद्धतीनं काय करत होती पैसे देत होती. आणि मग त्या पद्धतीनं मला जे आहे दैनंदिन जीवनाचा भाग. तसं तर दैनंदिन जीवनाचा काही विशेष नव्हता, फक्त एकटं राहिलं तर प्रॉब्लेम होता. मी तुम्हाला सांगत आहे, माझा जो मित्र आहे ना रोशन, याच्यासोबत राहणं म्हणजे माहिती आहे का, आपल्याला खर्च 1 रुपया करावा लागत नाही. चहापासून तर जेवणापर्यंत नाश्त्यापर्यंत सर्व खर्च तो एकटाच करून टाकते. आपण जबरदस्तीने म्हटलं पैसे देतो तो पैसे देऊ देत नाही. पण सांगत आहे की आपल्या खिशातही काही पाहिजे, हा तो प्रवास आहे. तर म्हणून आई काय करत होती की नेहमी थोड्याफार पद्धतीनं पैसे देत होती. तर तो तिच्या आधारावर काय झालं की बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह झाल्या. कारण बाकीच्यांना या गोष्टीची अजिबात जाणीव नव्हती का बा मी काय करून राहिलो. बाकीच्यांना जर कधी जाणीव असती तर मी तुम्हाला सांगत आहे, हा प्रवास जो आहे जेवढा वर्ष वाढला तेवढा वर्ष वाढला नसता, खूप कमी वेळामध्ये संपला असता आतापर्यंत. ठीक आहे. हे अशिकतेचा परिणाम आहे. कारण माझे जर कधी वडील शिकले असते, माझे जर कधी भाऊ बनाला ह्या गोष्टी जर कधी समजल्या असत्या तर ते माझ्या पाठीशी खूप चांगल्या पद्धतीने उभे राहिले असते आणि मी कमी वेळामध्ये नोकरीला लागलो असतो. आणि हेच मला अपेक्षित आहे की जर तुमच्या पाठीमागं तुमचे जर कधी आई वडील चांगल्या पद्धतीनं असतील का, नाही तर खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा. त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा बा काम करण्याच्या ऐवजी आपण अभ्यास कसा करू 1-2 वर्ष. हां. आणि अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही आज अस्ताव्यस्त व्हायचं नाही. अभ्यास माहीत आहे का, हे फेज आहे. ह्या फेजमधून तुम्हाला जावं लागेल. तुमच्यावरून 1 वर्ष जाऊ द्यावं लागेल, तेव्हा कुठं तुम्हाला समजेल. एक लक्षात घ्या. तुम्ही जर म्हणाल का बा आल्या सर्व गोष्टी मला समजल्या पाहिजे, तर असं कधी होत नाही. कारण हे क्षेत्र लय विचित्र प्रकारचं आहे. हां. कारण याच्यामध्ये तुम्हाला किती कोणते प्रॉब्लेम येतील याची काहीही गॅरंटी नाही. म्हणून 1 वर्ष 1.5 वर्ष तुमच्याजवळून जाणे खूप आवश्यक आहे. हां. मग दरम्यानच्या काळामध्ये जे आहे की ग्राउंड वगैरे झालं, सर्व झालं. मग आता प्रॉब्लेम होता की मग नंतर पुन्हा पैशाचा वगैरे प्रॉब्लेम होता. ग्राउंड आल्यानंतर थोड्याशा पद्धतीनं पैसे लागत होते कारण खाण्यापिण्याला अडचणी जात होत्या. तर मग शेवटी आईजवळ जे आहे छोटी पोत होती आणि ते छोटी पोतसुद्धा मी आज गहाण ठेवली. ते पोत गहाण आहे आणि असं समजा का देवाच्या कृपेने जे आहे आज शेवट होईल त्या गोष्टीचा. एक मिनटं थांबा, सर पाणी द्या म्हणून.
म्हणजे सांगायचं असं आहे मला तुम्हाला, की रड शक्यतोवर येत नाही मला, पण विचार येतात कधी कधी की सुरुवात जी आहे ते माझ्या आईची मामाची पोत घाण आईची आणि मामीची पोत घाण ठेवून झाली होती. आणि देवाच्या कृपेने शेवटसुद्धा काय झालेला आहे, ते पोत घाणच ठेवून झालेलं आहे. हे माझ्या आईला माहिती नाही अशा पद्धतीनं. तिला फक्त एवढंच माहीत समजते का बा आपला पोरगा होय, याला काही अडचणी झाल्या नाही पाहिजे. तिची फक्त ममता पाठीशी होती. तिला आजही ह्या गोष्टी समजत नाही का बा मी काय करून राहिलो. मी तुम्हाला जेन्युइनली सांगत आहे. तिला जेव्हा विचारतात ना का बा तुझा मुलगा काय करून राहिला, तर ते कामाला जाणाऱ्या बायांना सांगते का मला माहीत नाही माझा मुलगा काय करून राहिला. आज तिला PSI काय आहे ना हेही माहीत नाही. हां, अशी कंडिशन माझ्या आईची आहे. पण तिची ममता माझ्या पाठीशी एवढी होती का जेव्हा जेव्हा तिला अडचणी आल्या, जेव्हा जेव्हा तिला वाटला का बा मला प्रॉब्लेम आहे, तेव्हा तेव्हा तिने मला पैसा पुरवला. हे माझ्या वडिलाला नाही समजलं. माझे वडील दारू पितात खूप जास्त. पण माझे मामा माझ्या पाठीशी माझ्या वडिलासारखे होते. मी अक्षरशः तुम्हाला सांगत आहे की जेव्हा माझं ग्राउंड आलेलं होतं, ग्राउंडच्या आधी मी माझ्या मामाला एक गोष्ट बोलून चुकलेलं होतं का बा मामा म्हटलं, माय जेव्हा ग्राउंड इनला म्हटलं तर खाणं पिणं खूप चांगलं पाहिजे बरं, तर मला म्हटलं पैसे पाठवाल म्हटलं तेव्हा ग्राउंडसाठी. तर तेव्हा मामाने माझ्या काय केलं की सरळ सरळ म्हणे तू फक्त डेट आल्यानंतर मला सांग म्हणे मी तुला पैसे पाठवेल. मग डेट आल्यानंतर मी मामाला फोन केला, मामा म्हटलं डेट आली पैसे पाठवाल. त्या दिवशी रात्री माझ्या अकाउंटला डायरेक्ट 10,000 रुपये आले. वडीलही नाही करणार असे. आणि मला अपेक्षा नव्हती, मी होपमध्येही नव्हतं का बा मला 10,000 पाठवतील. मी फक्त अपेक्षित होतं का मला 5,000 रुपये येईल. पण डायरेक्ट 10,000 रुपये आले. त्या आधारावर खूप चांगल्या पद्धतीनं खाणं पिणं झालं, चांगलं जेवण मिळत होतं, घरचं जेवण मिळत होतं. माझं भाग्य हे खूप मोठं आहे का त्या दरम्यानच्या कालावधी मला ग्राउंडसाठी घरचं जेवण मिळत होतं. आणि अशा पद्धतीनं हा जो आहे प्रवास काढला. याच्यासाठी सर्व जे आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने खूप जणांचा वाटा आहे. माझा एकट्याचा वाटा नाही आहे. माझे मित्र पाठीशी होते, माझे मामा पाठीशी होते, मामी पाठीशी होते, आई पाठीशी होते आणि वडीलसुद्धा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष रीतीने होतेच, कारण त्यांना अज्ञानी असल्यामुळे त्या सर्व गोष्टीमुळे त्याला समजत नव्हतं. त्याच्यामुळे ते वाईट आहात असं मला म्हणायचं नाही आहे. फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे का अशा प्रॉब्लेम माझ्या घरात होते. माझा मोठा भाऊ हा पाठीशी नेहमी उभं राहण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या जीवनामध्ये काही अशा गोष्टी आल्यात का तो उभा राहू शकला नाही. आणि म्हणला माझा भाऊ तो आहे तो त्याचासुद्धा तसाच प्रॉब्लेम आहे, वडिलासारखा तो आहे. तर अशा गोष्टी करूनसुद्धा इथपर्यंत पोहोचता येते हे मला तुम्हाला सांगायचं आहे. फक्त या प्रवासामध्ये तुम्ही चांगले मित्र जोडायचे, एकमेकाला जीव लावायचा, सहकार्य करणारे मित्र असतात, हात धरून सोबत चालतात नक्की, मात्र एवढं लक्षात घ्या. ठीक आहे ना. तर हा एक छोटासा प्रवास. आता इथून पुढे येतो अभ्यासाकडे.